शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील 6 पेक्षा अधिक आदिवासी मुलांना हरभऱ्याच्या शेंगा खायला तोडल्या म्हणून राग येऊन मामा मोहिता येथील लड्डू पाटील व त्यांच्या साथीदारांनी जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली। मारहाणीत मुलांचे तोंड सुजले, कपडे फाटले व शरीराच्या इतर अवयवांना जबर दुखापत झाली। आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 323, 504 सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1) RS 3(2) VA प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी हे पाटील समाजाचे असल्याकारणाने गुन्ह्याचे कलम वाढवण्यास व आरोपींना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत। म्हणून आदिवासी समुदायातर्फे 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहादा नंदुरबारपर्यंत आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आला। यात शहादा तालुक्यातील विविध आदिवासी संघटना सामील झाल्या होत्या, परंतु राजकीय पक्षांचा एकही आदिवासी लोकप्रतिनिधी सामील झाला नव्हता। मोर्चास्थळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला। आरोपी लड्डू पाटील हा फरार आहे, त्याला अटक करायला आम्ही त्याच्या घरी गेलो होतो, तो सापडत नाही, कोणाला दिसला तर पोलिसांशी संपर्क साधावा, आम्हाला लवकरच त्याला अटक करू असे आवाहन शहादा पोलिसांनी केले। आरोपी लड्डू पाटील यांनी आपल्या वकिलामार्फत जिल्हा सत्र न्यायालय शहादा येथे अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता। त्या अर्जावर 5 मार्च रोजी सुनावणी झाली असून आरोपी लड्डू पाटीलचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला आहे। पोलिसांनी आता तरी आरोपींना अटक केली पाहिजे। पोलीस आरोपीला अटकपूर्व जामीन मिळण्याची वाट बघत आहेत का, अशी उलटसुलट चर्चा जनतेमध्ये रंगली आहे।